डीपी प्लॅन रद्द नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ अहवाल मागितला. जे आमदार, प्रांत आणि तहसीलदार यांचं निलंबन रद्द करू शकतात, ते विकास आराखडा रद्द करू शकत नाहीत का? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल. जामखेड शहराचा प्रस्तावित विकास आराखडा मुख्यमंत्र्यांकडून रद्द झाल्याचं भाजपा प्रणीत कृती समितीनं जाहीर केलं. परंतु तो रद्द झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागितला असं असताना आमदार राम शिंदे यांच्याकडून दिशाभूल केली जातीये. जे आमदार, प्रांताधिकारी आणि तहसीलदार ऐकत नाहीत म्हणून त्यांचं निलंबन करू शकतात, त्यांना विकास आराखडा रद्द करणं हा हातचा मळ आहे. आचारसंहिता काही तासातच लागणार असल्यानं निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा प्रयत्न आमदार राम शिंदे यांनी केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमेश आजबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द झाला असा दावा प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं रविवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. यावेळी बोलताना रमेश आजबे म्हणाले, जामखेड शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा हा आयकॉन सिटीमध्ये बसून तयार केला असून संतोष फिरोदिया, विशाल शिंदे आणि गुगळे कंपनी या डेव्हलपरचा त्यामध्ये हात असून या विकास आराखड्यामध्ये त्यांची 1 गुंठा देखील जागा जात नाही आणि रिंग रोड भोवती त्यांच्या जमिनी आहेत. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे हे जामखेडच्या जनतेला माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर आमदार राम शिंदे यांनी मधुकर राळेभात यांचं प्यादं करून आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जनतेत रोष निर्माण ते करतायत. सदर विकास आराखड्यातून कोणाचंही नुकसान होणार नाही यासाठी आमदार रोहित पवार यांनी नागरिकांची बैठक नगररचना अधिकारी यांच्या समवेत घेऊन सूचना दिल्या होत्या. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार असल्याचं रमेश आजबे यांनी सांगितलंय. आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत. ही पत्रकार परिषद डीपी प्लॅनच्या संदर्भात आहे. काल जे काही प्राध्यापक राळेभात साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की शहराचा जो डीपी प्लॅन आहे हा मी कॅन्सल केलेला आहे. वास्तविक पाहता मला आपल्याला सांगायचं आहे की मुळात हा डीपी प्लॅन जे पहिले मुख्य अधिकारी दंडवते होते ते बदलून गेल्याच्या नंतर हा डीपी प्लॅन बनवला गेला. मुळात आमदार रोहितदादा पवारांनी हा जो डीपी प्लॅन होता हा खूप चांगल्या पद्धतीने बनवला होता. ज्यामध्ये मोरे वस्तीचा भाग येलो झोनमध्ये जास्त घेतलेला होता. नगर रोडला जेवढं गरजेचं आहे तेवढाच त्यामध्ये येलो झोन घेतला होता. दंडवते साहेबांची बदली झाल्यानंतर हा डीपी प्लॅन आयकॉन सिटीमध्ये कोणाच्या ऑफिसला झाला, त्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांचे कोण हितचिंतक आहेत, कोण पार्टनर आहेत हे जामखेड शहराला संपूर्ण माहीत आहे. डीपी प्लॅन बनवत असताना जाणून बुजून काही गरिबांची घरं मोडतील ह्या पद्धतीने बनवला गेला. त्याचं रिझन असं की त्यांचेच पार्टनर फिरोदिया हे कोर्टाच्या त्या पलीकडच्या बाजूला ती एक नवीन म्हाडाची योजना चालू करते. इकडं घरं मोडायची आणि तिकडं त्यांना घरं द्यायची आणि त्यातून आपले हितसंबंध साधून घ्यायचे. डीपी प्लॅनमध्ये कोर्टाच्या पलीकडच्या बाजूला कोणाच्या शेतातून रस्ते केलेत, जे आमच्या अमोल गिरमे कार्यकर्ते आहेत त्यांच्या शेतातून पूर्ण रस्ता नेला आहे. त्या बाजूला कुणाची जमीन आहे. आणि डीपी प्लॅन आयकॉन सिटीला बनवत असताना गुगळेंच्या, शिंदेंच्या, फिरोदियांच्या एकाही प्रॉपर्टीमध्ये 1 गुंठा आरक्षण पडलेलं नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ हा डीपी प्लॅन पूर्ण कोणाच्या सांगण्याहून कशा पद्धतीने केला. वास्तविक पाहता 6 महिन्यापूर्वी आमच्याकडून पवन राळेभात भाजपात गेले तेव्हापासूनच प्राध्यापक राळेभात साहेबांचा पूर्ण प्लॅन शिजलेला आहे. ह्यामध्ये एक प्राध्यापक शिंदे सर आणि ह्यांना मिळालेले दुसरे प्राध्यापक राळेभात साहेब. शिंदे सरांनी प्राध्यापक राळेभात साहेबांना पुढं करून हा डीपी प्लॅनचा गोंधळ जेव्हा लोकांमधून एकदम भावना तीव्र आल्या की आमचे घरं जायला लागले, आमचे रस्ते जायला लागले, त्यांच्या लक्षात आलं की आपलं पितळ उघडं पडणार आहे. म्हणून प्राध्यापक राळेभात ह्या निमित्ताने एक प्यादं उभा केलं राम शिंदे साहेबांनी की तुम्ही हे आराखडाच्या बाबतीत तुम्ही एक समिती नेमा, त्या समितीच्या माध्यमातून हा डीपी प्लॅन कॅन्सल झाला पाहिजे ह्या पद्धतीनं वातावरण करा. वास्तविक पाहता कर्जतचे प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी 1 मिनिटात सस्पेंड केले विधानसभेत घेऊन.
हा डीपी प्लॅन कॅन्सल करायचा म्हणजे जे सरकारमध्ये आमदार असते त्यांचा 1 मिनिटाचं काम आहे. ह्याला एवढं वडाताण करायची, त्याला उपोषणाला बसायची, मग मुस्लिम समाजाला जाणून बुजून उपोषणाला बसवायचं किंवा लोक एकत्र करायची, व्यापाऱ्यामध्ये गाफीलपणा निर्माण करायचा आणि मग शहर असं दाखवायचं की आम्हीच सर्वतोपरी प्रयत्न करतो. यामध्ये वर्गण्या गोळायला चालू केल्या प्राध्यापक राळेबाज साहेबांनी. आमदार रोहितदादांचे स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन होते की 1ही रुपया जामखेड शहरामधून कोणाकडून घेऊ नका. त्याचं कारण ते म्हणले तुम्ही औरंगाबादला वकील दाखवा, सुचवा, त्या वकिलाचा सर्वतोपरी खर्च या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी स्वतः करेल. मग वर्गणी गोळा करायची गरज आहे का यामध्ये? बिलकुल नाही. तरी सुद्धा यांनी वर्गण्या गोळा केल्या. म्हणून मला जामखेड शहराला सांगायचे, जर यामध्ये नुकसान होत असेल तर त्याच्यात चेंजेस भरपूर प्रमाणात झाले पाहिजेत. ह्या मताचे आम्ही आहोत, आमची सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. परंतु विनाकारण आमदार साहेबांवर खापर फोडायचं आणि राजकारणात आता लवकरच आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर याचा खापर कुठंतरी दादांवर फोडायचा केविलवाना प्रयत्न प्राध्यापक शिंदे सरांकडून होतोय. दुसरा विषय, डीपी प्लॅन जसं सांगितलं की दंडवते साहेब गेल्यानंतर मंजूर झाला. त्यामध्ये विषय राहिला मलनिस्तारणाचा. मलनिस्तारणाचा 2021-22चा GR आहे, जो रोहित दादांच्या काळात 67 कोटी रुपये मलनिस्तारणासाठी आले. यामध्ये दादांच्या सांगण्यावरून विजू शेठ कोठारी यांनी ही जी मलनिस्तारण योजना जिथं जाणार आहे दोन्ही नद्यांच्या बाजूने, ती जागा विजू शेठ कोठारी यांनी दानपत्र नगर परिषदेला केले. ह्यांनी मागच्या वेळेस उजनीच्या पाईपलाईन संदर्भात सुद्धा अशीच फसवाफसवी केली. उजनीची जी पाईपलाईन आहे, ज्या पाण्याच्या टाक्या होत आहेत, त्या टाक्याला आम्ही स्वतः साक्षीदार आहोत खरेदी खात्यामध्ये. कुठल्या टाक्या कशा करायच्या, काय करायच्या, त्यामुळं हे पूर्ण लक्षात आले शिंदे साहेबांच्या, प्राध्यापक शिंदे साहेबांच्या. आपल्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये आपलं कुठलंही अस्तित्व राहिलं नाही. म्हणून जाणून बुजून प्राध्यापक राळेबाग हे प्याद तिथं उभा करून व्यापाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने गाईडलाईन्स करून हे कुठं उद्घाटन करणे, कुठं चुकीच्या पद्धतीने सत्कार घेणे. आणि परवा तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दाखवलं की यामध्ये GR कॅन्सल झाला म्हणून. तर तुम्हाला आम्ही GR देऊ, ह्या GR मध्ये तुम्ही आम्हाला दाखवायचं की कॅन्सल हा शब्द इथं कुठं आहे का. कॅन्सल हा शब्द कुठेच नाहीये. वास्तविक पाहता सत्यातल्या आमदाराचं 1 मिनिटाचं काम आहे. हे 4 महिने झालं जामखेड शहराला वेटीस धरून पूर्ण येड्यात काढण्याचं काम यांनी केलंय आणि हे येड्यात काढण्याचा प्रयत्न करून केविलवाना प्रयत्न मतं मिळवण्याचा आहे. एवढंच मला या ठिकाणी वाटतं. हा केविलवाना प्रयत्न राम शिंदे साहेबांचा फसणार आहे, हेही त्यावेळेस सांगतो. आता त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा आरोप केला की हा डीपी प्लॅन जो ज्यांनी केला ते ह्या बारामतीची एजन्सीनीच केलेला आहे हा प्लॅन. तर त्यांनी रोहित दादांवर हा आरोप केलेला, तर त्याबद्दल काय? हा डीपी प्लॅन मुळात मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, दंडवते CO ह्यांनी का चेंज केले हे पूर्ण शहराला माहिती आहे. एकदम चांगलं काम करणारा, शहर स्वच्छ ठेवणारा मुख्य अधिकारी ह्यांनी आणलं की बदलला. ह्यांची खासियतच आहे की मागच्या तुम्ही 5 वर्षात बघा, दादांच्या अगोदरच्या कार्यकाळात 17 CO झाले. एका COला 4 महिन्याचा कार्यकाळ मिळाला. 4 महिन्यात काय कळतं COला? माणसं तरी ओळखते आहेत का? मुख्य अधिकारी दंडवते गेल्याच्या नंतर प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी त्यांची बदलून केल्यानंतर हा डीपी प्लॅन आयकॉन सिटीमध्ये कोणाच्या ऑफिसला झाला हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाच्या? गुगळ्यांच्या ऑफिसला झालाय. फिरोदिया, विशाल शिंदे हे यांचे पार्टनर आहेत. वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांना जर वास्तविक कॅन्सल करायचं होतं तर ते नगर विकास विभागाचे मंत्र्याला 1 मिनिटात सांगू शकते कॅन्सल करा. हे एवढा राडा करण्याची काय गरज आहे? किती जरी केविलवाना प्रयत्न केला तरी आमदार रोहितदादा पवार यांच्यावर संपूर्ण कर्जत जामखेडचा विश्वास आहे, सर्वसाधारण जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे यातून काही साध्य होणार नाही आणि हा प्लॅन त्यांचा फसणार आहे. तर तुमची पुढची भूमिका काय राहणार गावासंदर्भात? पुढची भूमिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये या संदर्भात कॅवेट दाखल केली आहे. ती कॅवेटमधून जिथं जिथं त्या रस्त्याच्या अडचणी येतात, घरं तुटतात, त्या संदर्भात त्याचे चेंजेस करावेत, ही भूमिका आमची राहणार. शिंदे साहेबांनी सत्कार घेतला. वास्तविक पाहता 1 मिनिटाचं काम आहे त्यांचं. सत्यत आहेत ते. अहिल्यादेवीचा निधी अडवतात, गीतेबाबाचा निधी अडवतात, तुमच्या सीताराम बाबाचा निधी अडवतात. कोट्यवधी रुपये आम्हाला अडवले, जेणेकरून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांच्या आमच्या नावाने औरंगाबाद हायकोर्टात कॅवेट दाखल आहेत. तिथं कोर्टात जाऊन आम्ही ते पैसे कोर्टातून ऑर्डर काढून पैसे केले. शिंदे साहेबांचा एक आपल्याकडे म्हण आहे, पाणी अडवा पाणी जिरवा.
त्याचं ते उलट आहे, माणसांची आडवण माणसांची जिरवा. हा प्रकार सगळ्या शहराला माहिती आहे शिंदे साहेबांचा. तुम्ही 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 पत्रकार मंडळी सगळी जामखेडची आहात. त्यांच्या काळामध्ये प्रभारी राज होतं हे संपूर्ण कर्जत जामखेडला माहिती आहे. प्रभारी राज असलं म्हणजे त्याला दम देता येतो, त्याला दमदाटी करून पाहिजे तशा गोष्टी वधवून घेता येतात, करून घेता येतात. म्हणून हे प्रभारी राज, म्हणून जाणून बुजून 2-4च दिले, जेणेकरून त्याच्या हातून पाहिजे ती चुकीच्या पद्धतीची कामं करून घेता येईल. एवढाच प्रभारी राजचा विषय. एक सांगतो हे. यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले, जामखेड शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा चुकीच्या पद्धतीनं झाला आहे, तो रद्द व्हावा. सध्याचा प्रकार ही मताची बेगमी आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नवीन आराखडा सर्वसमावेशक राहील अशा पद्धतीनं होईल आणि नवनियुक्त पदाधिकारी तसा निर्णय घेतील. माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात यांनी म्हटलंय की जामखेड मननिस्सारणाची मंजुरी आमदार रोहित पवार यांनी 2 वर्षापूर्वी आणली होती आणि आज आमदार राम शिंदे यांनी त्याचं भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. तसंच प्रारूप विकास आराखडा रद्द झालेला नसताना रद्द केला म्हणून भाजपा संबंधित बचाव कृती समितीच्या वतीनं आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा सत्कार करतायत. ही भुलवाभुलवी आहे. सध्या निवडणूक समोर ठेवून हा खेळ खेळला जातोय असं त्यांनी म्हटलंय. असल करून आम सभेत सगळ्यांना घेऊन आपल्याला गावाला जसा पाहिजे तसा डीपी प्लॅन होईल. सर्वसामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांनी घाबरायचं नाही. रोहित दादा त्यांच्यावर राहणार आहे. त्याच्यात प्रश्न लिहायलाच नाही ना, कॅन्सल झाले. तुम्ही कसं सांगू शकता? या GR मध्ये नाहीये ते विषय लिहिलाय. हुशार आहेत तुम्ही, सगळे हुशार आहेत. संतारामजी तुम्हाला माहिती आहे त्याच्यात विषय काय बघा. ह्यांनी दिलेला संदर्भ लिहिलाय आणि खाली एक वळले की हे आम्हाला प्रारूप आराखडा पाठवा. म्हणजे तो तयार आहे. तो नवीन पार आता आचारसंहितेनंतर होईल. तुम्हाला कळतं, आम्हाला कळतंय. हे मताची बेगमी, त्याच्याकरता हे चाललेलं. पत्रकार परिषद घेतली विरोधकांनी आणि त्यात त्यांनी सांगितलं की हे विकास आराखडा रद्द झाला आहे, पण ते दिशाभूल करण्यासाठी केलेलं आहे. हे राजकारणाचा एक भाग आहे. त्याचप्रमाणे आज जे उद्घाटन गटारीचं केलेलं आहे ते देखील एक श्रेय घेण्यासाठी आहे. याचं संपूर्ण श्रेय दादांनाच आहे. दादांनी याला प्रयत्न करून दादांनी हे काम केलेलं आहे. आणि ज्यांच्या या जमिनी जागा जात आहे यांनी कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण रोहित दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याला कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि जे कोर्टात जाण्यासाठी कुणी वर्गणी गोळा करण्याची देखील गरज नाही. त्यासाठी खर्चातून दादा त्या ठिकाणी वकिलांची फी असेल, काय असेल, कुठलीही अडचण असली तरी दादांनी स्पष्टपणे सांगितलेली मी खंबीरपणे सर्वांच्या पाठीमागे उभं राहणार. कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, गोरगरिबांना त्रास होणार नाही, कुणाच्याही जमीन जाणार नाही, सर्वांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम दादाच्या माध्यमातून होणार. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, रमेश आजबे, प्रशांत राळेभात, उमर कुरेशी, राजेंद्र पवार, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, ॲडव्होकेट हर्षल डोके, वसीम सय्यद, प्रकाश सदाफुले, डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे, गणेश धायतडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट हर्षल डोके यांनी आभार मानले. जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती ही भाजपा पुरस्कृत आहे. ते जनतेची दिशाभूल करतायत. हा सगळा खटाटोप गुगळे, फिरोदिया आणि शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून सुरू आहे. त्यामुळं मी या कमिटीमधून बाहेर पडतोय असं बचाव कृती समितीचे समन्वयक अमोल गिरमे यांनी जाहीर केलंय. जामखेड शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जामखेड शहर प्रारूप विकास आराखडाच्या संदर्भामधील जामखेडकरांची जी दिशाभूल काही भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांनी केली त्या संदर्भात आम्ही जामखेड शहरातील सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी बसलेलो आहोत. हा विषय प्रामुख्याने असा आहे की जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा ज्यावेळेस जामखेड नगरपालिकेने जामखेड शहरातील नागरिकांच्या समोर मांडला त्यावेळेस जामखेडकरांच्या याला भरपूर अशा निगेटिव्ह चर्चा आल्या की हा विकास आराखडा जो आहे प्रारूप विकास आराखडा हा नको आहे. या विकास आराखड्याच्या संदर्भातील हरकती ज्यावेळेस त्यांनी मागितल्या त्यानंतर जामखेड शहरामधील काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाल्यानंतर आपण त्याच्यावर एक कमिटी बनवली. तर त्या समितीमध्ये सन्मान्य मधुकर आबा अध्यक्ष होते. ते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. नंतरच्या काही काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. त्याच्यामध्ये सचिव विनायक राऊत आहेत की जे व्यावसायिक आहेत. आपण सर्वजण त्याचे परिचय आहात.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष आकाशजी दिलीप शेठ बापना हे आहेत, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शमी हाजी कादर की जे ॲडव्होकेट आहेत, त्यानंतर त्यामध्ये उपाध्यक्ष अमितजी चिंतामणी की जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये सहसचिव राहुलजी उगले जे काँग्रेसचं काम करतात, त्याबरोबर खजिनदार आबा साळुंके, त्याबरोबर समन्वयक मी स्वतः त्याच्यामध्ये समन्वयक म्हणून काम पाहिलं व त्याच्यामध्ये सदस्य की जे त्याच्यामध्ये काही डॉक्टर आहेत, आमचे जावळे सर आहेत व मंदारा साळ आणि राळेबात मॅडम असे त्याच्यामध्ये सदस्य आहेत. आम्ही त्याची कमिटी बनवली, त्याच्यावर सगळ्यांच्या हरकती घेतल्या, औरंगाबादचे वकील बोलवले. त्या वकिलांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं की आपल्याला याच्यामध्ये औरंगाबाद हायकोर्टात कशा पद्धतीने आपलं मत मांडता येईल. याची सगळी कमिटी बनवल्यानंतर त्या विभागाचे म्हणजे नगर रचना विभागाचे जे नगरचे जे साहेब आहेत त्यांची प्रमुख मागणी आमची जी होती की त्यांनी तो प्रारूप विकास आराखडा रद्द करावा. तर त्या संदर्भात आम्ही जामखेड शहर बंद ठेवलं होतं. त्यानंतर 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं होतं. नगरच्या मॅडमनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही त्याच्यावर पूर्णपणे जामखेड शहरातील नागरिकांचा विचार करून पुन्हा एकदा आराखडा मांडू असं त्यांनी स्पष्ट लेखी मत दिलं होतं. त्यानंतर सन्माननीय या विभागाचे मंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेही या कमिटीचे काही सदस्य गेले होते. मी त्याला अनुपस्थितीत होतो. तर याच्यानंतर सन्माननीय विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रामजी शिंदे साहेब यांच्याकडे या कमिटीतील काही सदस्य गेले. आदरणीय आबा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी राम शिंदे साहेबांकडे 11 तारखेला मुख्यमंत्री महोदयांकडे ते पत्र दिलं व त्या पत्राच्या आधारावर त्यांनी धैर्यशील पाटील साहेबांनी एक पत्र काढलंय की हा विकास आराखडा रद्द करावा व त्याला जो काही त्यांनी ड्राफ्ट जोडलाय की जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा समितीचा एक त्याला ड्राफ्ट जोडून याच्यावर कार्यवाही करावी असं सांगितलं. तर आमचं सर्वांचं असं मत आहे की स्पष्ट स्वरूपात हा जो प्रारूप विकास आराखडा आहे हा रद्द झालेला नाही हे आमचं प्रामुख्यानं मत आहे आणि याच्याबद्दल स्पष्टीकरण सन्माननीय मंत्री महोदयांनी द्यावं. आणि याच्याबरोबरच आमदार रोहितदादा पवार यांच्याशी आम्ही कायमस्वरूपीच ज्यावेळेस प्रारूप विकास आराखडा मंजूर झाला होता त्यावेळेस आम्ही इथंही बैठक घेतली होती. जामखेड शहरामध्ये आमच्या बैठकी झाल्या होत्या. याच्यामध्ये आमदार रोहितदादा पवार हे जामखेड शहरामधील संबंध 60,000 लोकांच्या मागे, व्यावसायिकांच्या मागे, लहान मोठ्या उद्योजकांच्या मागे, शेतकरी कष्टकऱ्यांच्या मागे, जामखेड शहराबरोबरच 7 वाड्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर कायमस्वरूपी उभे असतील. त्यांनी याला आम्हाला पाठिंबा दिला आहे की आपण पूर्णपणे या प्रारूप विकास आराखडा ज्या लोकांना याच्यामधून त्रास होतोय, आता प्रामुख्यानं आमच्या शेतामधून एक 15 मीटरचा रस्ता जमदरवाडीपासून करमाळा रोडच्या एका प्लॉटिंगपर्यंत जोडण्यात आला. माझं पहिल्यापासून त्याला हरकत होती की जमदरवाडीपासून माझ्या शेतापर्यंतच 15 मीटरचा रस्ता आणून सोडला की ज्याचा फायदा काही व्यावसायिकांना होतोय, काही कन्स्ट्रक्शनमधल्या लोकांना होतोय. तर त्या संदर्भातील हरकती आम्ही त्यात मांडल्या होत्या. करमाळा रोड लगत हजारे पेट्रोल पंपाच्या समोर जे रो हाऊसिंग सोसायटी आहे त्या रो हाऊसिंग सोसायटीला त्याचा पूर्णपणे फायदा होतो असं मी स्पष्ट लेखी मत त्यावेळेस सन्माननीय साहेब व या विकास आराखड्याच्या माध्यमातून आम्ही मांडलं होतं. या विकास आराखड्याच्या बाबतीत आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनं उच्चस्तरीय चौकशी लावून आम्ही हा विकास आराखडा रद्द करून भविष्यामध्ये ज्यावेळेस जामखेड नगर परिषद अस्तित्वात येईल त्यावेळेस सन्माननीय साहेब, नगराध्यक्ष व सन्माननीय सर्व बॉडीच्या उपस्थितीमध्ये या प्रारूप पुढील येणारा विकास आराखडा हा आम्ही जामखेडकरांच्या हिताचा त्या ठिकाणी मांडू असं आमदार रोहितदादा पवार यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि आमदार रोहितदादा पवार हे कायमस्वरूपी जामखेड शहरातील नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभे असतील एवढं सांगतो. मुख्यमंत्र्यांकडून जे पत्र नगररचना विभाग, विकास आराखडा कृती समिती आणि नगर परिषदेला आलंय त्या संदर्भात कर्जत जामखेडला 2 आमदार असल्यामुळं श्रेयवादाच्या लढाईत मुख्याधिकारी यांची गोची झाली आहे. त्यामुळं अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले, सदर बाब तांत्रिक असून नगररचना विभागाशी निगडीत आहे. याबाबत ते अहवाल सादर करतील असं मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगून प्रस्तावित विकास आराखडा रद्द झाला का नाही याबाबत त्यांनी हात झटकलेत. प्रतिनिधी नासिर पठाणचा पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.